चक्रव्यूह टास्कमुळे पॅडी दादा आणि सूरज यांनी खूप हायेस्ट रक्कम आणली असती, पण काही गोष्टी चुकल्या आणि त्याच्यामुळे सुद्धा तुम्ही कमी रक्कम आणू शकला. पण ठीक आहे, पण तुम्ही खूप छान गेम खेळला असं सांगताना इकडे डीपी दादा अभिजित दिसतायत. चला तर बघूयात ते काय बोलतायत. तर इकडे हे गार्डन एरियामध्ये बसले असतात आणि पॅडी दादा सांगतात की अरे टास्कमध्ये मी एवढा पॅनिक झालो होतो ना, आणि काय होत होतं टायमर बघायचं आणि ह्याला काय सांगायचं हे मला आठवायला लागायचं. टायमर आणि स्क्रीन याच्यामध्ये मी खूप पॅनिक झालेलो होतो. त्यावर डीपी म्हणतो की पण ठीक आहे, तुम्ही खूप छान गेम खेळला, कारण ना प्रत्येक वेळेस तुम्हाला आठवायला लागायचं की हाणायच्या हाताला जा, जेवायच्या हाताला जा, हे आठवून सांगणं खूप अवघड आहे. त्यावरती पॅडी म्हणतो की हो त्याच्यातच मी गोंधळलो होतो की ह्याला काय सांगायचं आहे. आणि खूप छान खेळला सूरज सुद्धा, म्हणजे त्याला पटकन कळत होतं, पण थोडक्यात तो गेला. लास्टची गोल्डन वीट जी आहे ती त्याला उचलायला पाहिजे होती. आणि ज्यावेळेस सूरज सांगायचं ना हाणायच्या हाताला जा, तो पटकन जायचा, तरी पण त्याने 4 झेंडे आणि 1 वीट घेतली. पण जेमतेम आमचे थोडेच पैसे झाले, 1,30,000 रुपये. पण जी गोल्डन वीट उचलली असते ना, आपण अजून पुढे गेलो असतो. म्हणजे प्रत्येकाने जर 4-4 लाख उचलले असते तरी सुद्धा आपण 16 पर्यंत तर गेलो असतो. पण ठीक आहे, त्यावरती डीपी सांगतो की पण तुम्ही खूप मस्त खेळा. सूरज म्हणतो की नाही, आपण ती वीट उचलाय पाहिजे होती. त्यावरती पॅडी ठीक आहे, नाही उचलली, बॉक्स तर नाही ना घेऊन आला, आणि कडेलाच त्यांच्या निकी बसलेली असते. तर अशा प्रकारे सूरजला सुद्धा वाईट वाटत आहे की आपण खूप कमी रक्कम आणलेली आहे. पण नक्कीच बिग बॉस आणखी एक टास्क घेतील ज्यामुळे ही रक्कम वाढू शकते. आणि पॅडी दादांनी मस्तपैकी निकीला टोमणा दिलेला होता. तर अशा प्रकारे सूरजचा हा तो चक्रव्यूहचा गेम तुम्हाला कसा वाटलाय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.